नमस्कार. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता त्याच्याबरोबर मोबाईलसुद्धा भेटणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता हा मोबाईल वाटप सुरू होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी फॉर्म कुठं भरायचा आहे, अप्लाय कसं करायचं आहे मोबाईलसाठी, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी अशीच महत्त्वाची लाडकी बहीण योजनेसंदर्भातली असंख्य बातम्या घेऊन येत असतो, भरपूर बातम्या घेऊन येत असतो. त्यामुळं सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करायचं आहे. तर बघा, हे मोबाईल कुणाला भेटणार आहेत, तर ज्या महिलांना रेग्युलर लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत आहेत, 3च्या 3 भेटलेले आहेत, अशा सर्व पात्र महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहेत. तर कधीपर्यंत मोबाईल भेटणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, कसं अप्लाय करायचं आहे, हे पूर्ण माहिती सांगत आहे. तर व्हिडिओला पूर्ण पाहायचं आहे, लक्ष देऊन पाहायचं आहे. चला तुम्हाला सांगतो आता फॉर्म कसा भरायचा. तर पहिली अजित पवार साहेबांनी एक मोठी घोषणा केली की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 हप्त्याचे पैसे म्हणजे 3,000 रुपये हे या 10 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला टाकतो, असे ते म्हणाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण जे पुढचे 2 महिन्याचे पैसे आहेत हे भाऊबीजेनिमित्त 2 महिने आधीच म्हणजे ह्या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे पैसे ह्याच महिन्यात 10 तारखेपर्यंत एकदम भेटणार आहेत. तर हे झालं पैशाचं, पण ह्याचबरोबर तुम्हाला मोबाईलसुद्धा भेटणार आहे. तर याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेऊ. तर बघा, एक बातमी आहे की लाडकी बहीण योजनेचा जी योजना आहे ती सुरूच राहणार आहे. 3रा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेला आहे. पहिले 2 हप्त्याचे 3,000 रुपये, 1,500 आणि आता 3ऱ्या हप्त्याचे 1,500 असे मिळून 4,500 रुपये महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. आणि ज्यांच्या खात्यावर आणखी एकही रुपया जमा झाला नाही त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. या 10 तारखेपर्यंत जी येणारी 10 तारीख आहे त्या 10 तारखेपर्यंत सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत. कोणाच्या 1,500 झाले असतील, कोणाच्या 3,000 झाले असतील, तर कोणा 4,500 झाले असतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत. टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. तर आता जो पुढचा 4था हप्ता 5वा हप्ता आहे तर हे पैसे एकदम तुमच्या अकाउंटवर पडणार आहेत आणि ते तुम्हाला 6 तारीख ते 10 तारीख या दरम्यान कधीही जमा होऊ शकतात. 6 तारीख ते 10 तारीख लक्षात घ्या, 6 तारीख ते 10 तारीख या दरम्यान तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत. तर बघा, पुढची एक बातमी आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार, तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट. तर बघा, उदय सामंत मंत्री जे आहेत त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. ही लाडकी बहिणीसाठी भेट त्यांनी जाहीर केलेली आहे. तर महिलांना एक मोबाईल गिफ्ट देणार आहेत, ही घोषणा त्यांनी केलेली आहे. तर आता सविस्तर बातमी वाचून दाखवतो तुम्हाला. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलेलं आहे. हे पहा, एक आम्ही तुम्हाला माझ्या मनाचं सांगत नाही किंवा दुसरी कुठली अवांतर बातमी नाही. जे काय ऑर्डरवरून आलेली आहे, ज्यांनी जी घोषणा केलेली आहे उदय सामंत यांनी, मंत्री आहेत ते शिवसेनेचे, त्यांनी जे घोषणा केलेली आहे तीच तुम्हाला सांगत आहे. त्यांनीच ही घोषणा एका कार्यक्रमादरम्यान केलेली आहे. घोषणा तर केलेली आहे, पण हा मोबाईल गिफ्ट भेटतो का नाही किंवा काय होते पुढे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता काय होते पुढे ते आपल्याला समजेलच पुढे. पण जे लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये 3,000 रुपये जमा होणार आहे ते मात्र बातमी 100% खरी आहे. आणि ही मोबाईलची पण बातमी 100% खरी आहे, कारण स्वतः उदय सामंत यांनी महिलांना मोबाईल देणार असल्याचे घोषित केलेले आहे. आणि राहिला प्रश्न फॉर्म भरायचा, तर त्याची अपडेट आणखी आलेली नाही. ते लवकरच याबाबत अपडेट देतील अशी आशा करीत आहोत आपण सर्वजण. मी पण करीत आहे की त्यांनी लवकर फॉर्म कधी निघतील याची अपडेट द्यावी. आता सध्याला तर एकही अपडेट आलेली नाही. त्याचबरोबर या बाबतीत जी मोबाईलच्या बाबतीत जी नवीन अपडेट येईल, जे काय अपडेट येणार आहे ती सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लवकरात लवकर व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन ऑलवर ठेवायचे आहे. त्यामुळे हे होतं की जसं मी व्हिडिओ अपलोड करेल तसं तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन येते व व्हिडिओ आला आहे तुम्ही पाहून तुमचा फॉर्म कधी भरायचा आहे ती पूर्ण अपडेट पाहू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आताच्या आता. तर ही होती पूर्ण अपडेट. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.